नमस्कार मंडळी. चला तर आपण करूया संध्याकाळच्या जेवणाची तयारी. पहिले तर मी मस्त चहा बनवून घेतला, अद्रक टाकून चहा बनवून साईडला ठेवला. आणि मी मार्केटहून पावटा आणला होता, तर तो पावटा पण धुवून मस्त हळद मीठ टाकून उकडायला ठेवला. मुलांना आणि मला पण खूप आवडतो उकडलेला पावटा. चहा विचून ठेवला साईडला. त्यानंतर तुरीच्या शेंगा होत्या सोलून ठेवलेल्या, तर त्या पण मस्त तव्यावरती टाकल्या भाजायला. एक कांदा टाकला भाजायला. मसाल्याची तयारी करून घेतली. मी चहा घेतला आणि मुलाला कॉफी बनवून दिली. मसाला थंड झाल्यानंतर मसाला मस्त असं मिक्सरच्या वाटीत टाकून बारीक करून घेतला. ते काढून घेतला. त्यानंतर मस्त छोले असे आबडधोबड भाजून घेतले, बारीक करून घेतले. त्यानंतर अशी मस्त भाजीला फोडणी दिली आणि काळा मसाला असा मस्त परतून घेतला. मसाला परतून घेतला ना स्टोव गॅसवरती, तर मस्त तेल तरी येते. आणि पावटा मस्त असं काढून घेतला चाळणीतला प्लेटमध्ये. थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली आणि मग झाली आपली तयार भाजी. आणि भाकरी बनवायच्या होत्या. मुलांना तर भाकरी आवडत नाहीत, पण तरी पण मी आज बनवलेल्या. आणि थोडासा भात पण बनवला होता त्यांच्यासाठी. पावटा, भाजी, भात, भाकरी असं आज संध्याकाळचं जेवण होतं. आणि या जेवायला. आणि किचन वाट्यावरती खूप राडा पडलेला, पण आज एवढं सगळं करत बसलेली. तर मग सगळं किचन वाटा क्लीन करायचा होता मला. किचन हे बघा किती किचन, मग पूर्ण किचन क्लीन करून घेतला.